शांतता हृदय ही। नैना, कशात हरवलीस? काही नाही. तुम्ही दोघं कधी आलात बाबा? तुझं लक्ष नव्हतं. नैना, आम्ही मुद्दाम माझ्यासोबत वनिताला घेऊन आलेलो आहे, कारण मला तुम्हा दोघींशी अतिशय महत्वाचं आणि गंभीर असं काही बोलायचं आहे. वनिता, बस ना. असं गंभीर काही बोलायचं असेल तर आपण विक्रम आल्यावर बोलूया का? तो आता घरात नाहीये याची मला कल्पना आहे, आणि म्हणूनच ती वेळ साधून मी इथं आलेलो आहे. बाबा, विक्रम गोरेगावला गेलाय. त्याला भेटायला आता कॉफी शॉप मध्ये. तो कुठे गेलाय? कोणाला भेटायला गेलाय? मी विचारलं का? पण आजपर्यंत माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक महत्वाच्या घटनेत, प्रत्येक चर्चेमध्ये विक्रम इन्व्हॉल्ड असतो. आता तो नसताना आपण असं बोलणं मला नाही आवडणार. कल्पना आहे मला, पण बाळा, आपल्या घरामध्ये आवडीनिवडी जपण्याचे दिवस मला वाटतं आता सरलेत. आता आपल्या घरामध्ये एक नवीनच पर्व सुरू झालेलं आहे. संशय कल्लोळ, कटकरस्थान याचं. उगीच अति करू नका. पर्व वगैरे काही नाही, तुमच्या मनाचे खेळ आहेत. खेळ मी खेळत नाहीये वनिता. खेळ खेळायचे माझे दिवस केव्हा सरले. आता खेळ मी नाही, खेळ विक्रम खेळतोय. आपल्या सर्वांशीच खेळतोय. आपल्या सगळ्यांना तो धडधडीत फसवतोय. आणि हे सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेला सूर्यप्रकाशा एवढा स्वच्छ पुरावा माझ्यापाशी आहे. तू जे बोलतोयस ते तू उघड्या डोळ्याने पाहिलेस? हो, मी माझ्या चर्मचक्षुंनी सोमरस प्राशन न करता स्वतः मयंक धुरंधरने हे पाहिलं. ती त्याला भेटली. कुठे? अविनाशच्या घरी. तुला घर माहिती? ऑफकोर्स, पूर्वीपासून. आज मी त्याच एरियात होतो. आणि तू त्या दोघांना तिथे पाहिलंस? मी तुझी गाडी अविनाशच्या घराबाहेर बघितली. तू अविनाशच्या घरी जाण्याचा प्रश्नच येत नाही. तुझी ही गाडी अलीकडे नयनाकडे असते ना. बरं, नयना मुद्दाम तुझी गाडी अविनाशच्या घराबाहेर पार्क करून शॉपिंगला जाण्याचा प्रश्नच येत नाही. तू जरी भोट असलास तरी नयना तशी नाही येणार रे. ती हुशार आहे. तू जरा मुद्द्याचं बोलतोस का? ऐक ना सन्मित्रा, अरे जोर का झटका धीरे से ही लगना चाहिए. तर माझ्या मनामध्ये प्रश्नांचे असे मोहोळ उठू लागले. शंकेच्या मधमाशा गरगरू लागल्या. आणि अचानक अविनाशच्या घरातून नयनाच बाहेर आली रे. आणि गाडीत बसता बसता हलकेच हातून जाऊन कुणाला तरी बाय केलं. आणि नयनाने इतक्या प्रेमाने ज्याला बाय केलं तो अविनाश नसून दुसराच कोणीतरी आहे असं समजणं म्हणजे भोटपणाचं होईल ना रे. आता माझ्या या प्रश्नाचं पटकन उत्तर दे, नाहीतर तुझ्याच डोक्याची 100 शकलं होऊन तुझ्याच पायाशी लोळायला लागतील.
होतीस? भाग्यश्रीकडे आलेच मी. नाही. कुठे आहे, कुठे ती? खूप दिवसात आमचा फोनही झाला नाहीये. बोल विक्रम. कुठे आहेस? पार्लरमध्ये. काही काम होतं? नाही नाही, सहजच केला होता. पार्लरमध्ये असशील तर तुला नीट बोलता नाही येणार. ठीक आहे, मी नंतर करतो परत. ओके बाय. तुम्ही नीट पाहिलत? तुमची खात्री आहे की तो तोच चिपळूणचा दारुड्या होता म्हणून? वनिता, माझ्या मेंदूवरच्या सगळ्या सुरकुत्या संपलेल्या नाहीयेत किंवा माझ्या डोळ्यात फुलही पडलेलं नाहीये. मी अजूनही नॉर्मल माणसात मोडतो. आई, बाबा म्हणतात त्यात तथ्य असणारच. त्यांनी जे पाहिलं ते कितीही अविश्वसनीय वाटत असलं तरी तशाच घटना आपल्या घरामध्ये घडतातच आहेत की. मागे नाही का तो दारुड्या, तो धूमकेतू सारखा आला काय, अचानक गायब काय झाला, आता परत हा आलाय. पण या खेपेला धूमकेतूचा अवतार पूर्णपणे बदललेला आहे. म्हणजे इथे दारुड्या औषधाला सुद्धा शिल्लक नव्हता. आता तो अत्यंत टापटीप, पूर्णपणे स्वतःवर ताबा असलेला, रिस्पेक्टेबल, सभ्य माणसासारखा वागत होता. पण तुम्ही नीट पाहिलत का? वनिता, हा प्रश्न वारंवार विचारून तू माझ्याने तर स्वतःच्या बुद्धिमत्तेविषयी संदेह निर्माण करतेस. हे लक्षात येत आहे का तुझ्या? बाबा, म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की चिपळूणहून आलेला विक्रमचा मित्र विनय वेंगुर्लेकर हाच नव्या सभ्य रूपात पुन्हा अवतरलाय? माझी 100% खात्री आहे. म्हणजे वाल्याचा वाल्मिकी झाला म्हणायचा? नाही, तसं नाहीये. हे रामायणच जरा वेगळं आहे. कारण यातला वाल्या मुळात वाल्या नाहीच आहे. आणि स्पष्ट सांगायचं तर आपण ज्याला विनय वेंगुर्लेकर समजतो तो विनय वेंगुर्लेकर नाहीच आहे. पण मग बाबा, त्या चिठ्ठ्या आणि ते मॉडेल? मला हे सगळं विक्रमनी रचलेलं महाकट कारस्थान वाटतं. मला मान्य आहे, माझ्या डोक्यावरचे पिकलेले केस फारसे दिसत नाहीत. पण तुम्हाला हे मान्य करावंच लागेल की मी आयुष्यात पुरेपूर बुद्धिबळ खेळलोय. अहो पण जे तुम्ही कधी खेळला नाहीत आणि योग्य तेच केलं. मी या बुद्धिबळाच्या खेळातला विक्रमचा आपल्या घरात तिरक्या चालीनं शिरलेला उंट बरोबर हेरलाय. तुझं सकाळचं काम झालं का? कुठलं काम? सकाळी तू कुठल्या कामासाठी गेली होतीस? एवढ्या उशिराशी एकटी का बसलेस?
वाट बघत होते तुझी. तुझा काही फोनही नाही आला. मला वाटलं तू झोपली असशील. म्हटलं डिस्टर्ब कशाला करावं. तुला माहिती आहे, तू बाहेर असलास की तू घरी येईपर्यंत मी झोपत नाही कधीच. या. काय म्हणाला मया? काय नाही. काही नाही. एवढ्या रात्री अचानक तुला असं बोलवून घेतलं आणि काहीच नाही म्हणाला. हा म्हणजे कामाचंच बोलायचं होतं. तो उद्या काहीतरी मुंबईच्या बाहेर जाणार आहे म्हणून अर्जंटली भेटायचं होतं. झोपणारच नाही लगेच? आलोच. तुझं सकाळचं काम झालं का? कुठलं काम? सकाळी तू कुठल्या कामासाठी गेली होतीस? तुला अचानक आठवलं ते? देवीच्या बॅडमिंटन फीस भरायची होती. भरल्या. हो. गुड. तुझ्या पण लक्षात माहितीये मला. पण डॅडाला काय गिफ्ट घ्यायचं, काय करायचं तू काहीच बोलत नव्हतीस. कट्टीस ना तू त्याच्याशी. देवी, माझ्या फोनची का खेळतेस तू? मम्मा, फोन आला होता कोणाचा? मीच करत होते. कोणाला? हे बघ आणली. आता टॅबलेट कॉम्प्युटर फक्त 12,000 मस्त ना? देवी, लहान आहेस तू अजून, काही टॅबलेट वगैरे मिळणार नाहीये तुला. मला नकोय ग मम्मा. डॅडा घेणार होता ना, मी देणार त्याला. देवी, अगं खरंच खाऊसाठी मिळालेले सगळे पैसे मी आजीकडे देऊन ठेवलेत. 12,000 तरी नक्कीच झाले असतील. म्हणजे माहित नाही, पण तरी मला त्याला द्यायचं आहे. तुझ्या बऱ्या लक्षात आहे का डॅडाचा वाढदिवस? तुझ्या पण लक्षात माहितीये मला. पण डॅडाला काय गिफ्ट घ्यायचं, काय करायचं तू काहीच बोलत नव्हतीस. कट्टीस ना तू त्याच्याशी. हो ना मम्मा? वेडीस का तू? आम्ही काय लहान आहोत का कट्टीपट्टी खेळायला? मग काय खेळता तुम्ही? सांग, नंबर सांग. 092 80 24 33 एक सेकंड. 24 33 770. थँक्यू. ए संध्याकाळी रिकामी आहेस का ग?
का कागदावर रेगोटे ओढत बसणार आहे घरात? काय काम आहे ते सांग, मग मी ठरवेन. अगं मला आहे ना भांडी घ्यायची आहेत, म्हणजे एक मोठा डबा, मोठा टोप. हे मॉलमध्ये येशील माझ्याबरोबर? मॉलमध्ये आता भांड्यांचंही दुकान ओपन झालंय. भांड्यांचं शॉपिंग नाही ग, कपड्यांचं शॉपिंग करायचंय. म्हणजे ना हे जुने कपडे त्या भांडीवालीला देऊन टाकता येतील आणि ना थोडी घासाघीस केले ना तर छोट्या छोट्या वाट्या पण येतील 4-5. तू हे जे काही बोलतेस ना त्यावरून आपण हुशार वगैरे असल्याचं गैरसमज असेल ना तुला. मी हुशार आहे ही जगमान्य फॅक्ट आहे, गैरसमज नाही. काल मी दिवसभर जे काही कपडे घालून होते ना ते बघून माझा नवरा म्हणाला, जर तू शेतात 5 मिनिटं जरी उभी राहिलीस ना तरी लोकांना वाटेल बुजगावण आहे. तुझ्या भाषेत सांगायचं ना तर माझ्या वॉर्डरोबचा विरॅम्प करण्याची गरज. आणि जर मी तुझ्या बरोबर आले तर तुला माझं ऐकावं लागेल. मी हल्यासारखी तुझ्या बरोबर पिशव्या धरायला येणार नाहीये. हे ते खांदे दाखवणारे आणि बाह्या दाखवणारे मी कपडे घेणार नाही आता, ते सोडून बोलायचं. कसली काकूबाई आहेस तू. मी आहे तशी माझ्या नवऱ्याला आवडते, झालं मग. बाकीचं तुम्ही गेलात तेल लावत. काय ग, काय झालं अचानक तुला? हा, आपण जसे आहोत तसेच कोणाला तरी आवडणं किती नशिबाचं आहे ना. कसलाच प्रिटेन्स नाही, खोटं वागणं नाही. लकी आहेस तू गौरी. माझं नशीब मीच जपलंय. आणि मी ते जपलं नाही. अभयशी एकनिष्ठ राहिले नाही. मीच आमच्या लग्नाची वाट लावली, असंच ना. हे तुझं गिल्ट बोलतंय, मी नाही. माझ्या मनात कसलीही गिल्ट नाहीये. अच्छा, म्हणजे याच्यापेक्षा सिरियस आहे का काही? का असावं गौरी? इतक्या दिवसात एकदा तरी कॉल आला त्याचा. आपण नेहमी माझ्या अफेअर बद्दल डिस्कस करत असतो. कशावरून त्याचं कुठे काही सुरू नसेल म्हणून तर महिनोनी महिने बायकोची आठवणी येत नाही. जाऊ दे ना, सोड. माझा आज मूड बरा आहे, आपण दुसऱ्या काहीतरी विषयावर बोलूया. माझाही मूड बरा आहे, इनफॅक्ट रॉकिंग आहे. चल आपण जाऊया शॉपिंगला. त्या बहाण्याने माझी शॉपिंग होईल. तू परत शॉपिंग करणं? अगं परवाच केलंस ना तू. चल, मला माझ्यासाठी काही नाही घ्यायचंय, विक्रमसाठी गिफ्ट घ्यायचंय. त्याचा बर्थडे आहे ना परवा. आता तुला काय झालं? तुझा का चेहरा पडलाय? काही नाही, तू तुझं शॉपिंग कर, मी माझं करेन. हे, दिस इज नॉट फेअर गौरी. येस, दिस इज नॉट फेअर. अगं ज्या माणसामुळं तुझ्या अख्ख्या आयुष्याची वाट लागली आहे त्याचे वाढदिवस साजरे करायचे तुला, त्याच्यासाठी शॉपिंग करायचंय तुला. अगदी कॉलेज लाईफ पासून अभयला जेव्हा तुला गिफ्ट घ्यायचं असायचं ना तेव्हा मी तंगडतोड करत तुझ्याबरोबर आनंदानं नाचली. अभयची जागा तू दुसऱ्या कोणाला तरी दिली असशील, पण मी नाही दिलेली. मला माफ कर अनन्या. आता हे सगळं माझ्या समजण्याच्या आणि सहनशक्तीच्या पलीकडे चाललंय.